काही रिपोर्ट्स 9 मृत्यू सांगतात तर काही 10 किंवा 12. हो, माझ्याही वाचनात आलं हे. बसमध्ये एकूण 32 प्रवासी होते, बरोबर? हो, आणि असं नेहमीच होतं. अशा मोठ्या अपघातानंतर लगेच अचूक आकडेवारी मिळवणं खूप कठीण असतं. खरंय. सगळीकडे गोंधळाची परिस्थिती असते. अगदी. अपघातानंतरची दृश्यंतर खूपच भयानक होती. बस पूर्णपणे जळून खाक झाली होती आणि महामार्गावरची वाहतूकही अनेक तास विस्कळीत झाली होती. हो. आता हिरियूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे. तर या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट तर स्पष्ट होतीये की हा एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात होता. बरोबर. पण या घटनेनंतर आपण फक्त रस्ते सुरक्षेवर चर्चा करतो, चालकांवरच्या चुकांवर बोलतो. हो, जे आवश्यक आहे. आवश्यक आहे, नक्कीच. पण मला वाटतं हा अपघात एका वेगळ्याच आणि तितक्याच महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधतोय. कोणता मुद्दा? तो म्हणजे वाहनांमधली आपत्कालीन सुरक्षा व्यवस्था, म्हणजे आपले इमर्जन्सी एक्झिट्स. अच्छा, म्हणजे त्या कितपत प्रभावी ठरतात हा प्रश्न आहे. अगदी. कारण ह्या घटनेत आगीमुळे अनेकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. आदित्य आणि काही जणांनी काच फोडली म्हणून ते वाचले. म्हणजे कदाचित बसमधला आपत्कालीन दरवाजा वापरण्यासारख्या स्थितीतच नसेल. ही शक्यता नाकारता येत नाही. अनेकदा सामानाच्या रॅकने किंवा अतिरिक्त सीट लावून ते ब्लॉक केलेले असतात. म्हणजे ती केवळ एक दुर्घटना नाही, तर हे एका मोठ्या व्यवस्थेच्या अपयशाचं उदाहरण आहे. खरंच, हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. आणि हाच मुद्दा आपल्याला एका विचाराकडे घेऊन जातो. यापुढे आपण जेव्हा कधी बसने प्रवास करू, तेव्हा गाडीत बसल्यावर आपला आपत्कालीन दरवाजा कुठे आहे, तो उघडण्याजोगा आहे की नाही, हे तपासण्याची सवय स्वतःला लावून घ्यायला हवी का?